Hello students, so welcome to all of you. So today's lecture we have studied application of an ECRM, electronic customer relationship management system, and process of electronic customer relationship management. Okay, so there are 5 points of applications and there are 3 steps of electronic customer relationship management process. Okay, so let's see first application of electronic customer relationship management system. When approaching the development and implementation of electronic customer relationship management system, there are important consideration to keep in mind. Okay, listen carefully to keep in mind. So first point is title is define customer relation. Second point title is develop a plan. Third point focus on customers. Fourth point save money. Five point save money and service and support. Okay, so let's see one by one. So first point title is define customer relationship. Okay, in the customer relationship, generate a list of key aspects of your customer relationship and the importance of this relationship to your business. Generate a list of key aspects of your customer relationship and the importance of this relationship to your business. काय सांगितलंय बघा, ECRM मध्ये त्याचबरोबर CRM मध्ये. ओके, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बरोबरच कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय काय केलं जात असतं. तर ECRM और CRM सिस्टम काय करत असतं, बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर्स यांच्यामधील रिलेशन लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग मेंटेन करण्याचं काम करत असतं. ओके, किंवा ते लॉंग टर्म स्ट्रॉंग मेंटेन करण्यासाठी हेल्प करत असतं. देन ECRM असेल किंवा CRM असेल काय करत असतं, आयडेंटिफाय करत असतं. काय आयडेंटिफाय करत असतं, सो what is the customer's need, what is customer's expectation, and what is the query of the products, and what is the problems of the products for customers. ओके, कस्टमर्सचे काही प्रॉब्लेम्स आहेत का प्रोडक्ट्सबद्दल, देन कस्टमर्सच्या काही क्वेरीज आहेत का, कस्टमर्सला काही एक्सपेक्टेशन आहे का आणखी प्रोडक्ट्सकडून. ओके, त्याचबरोबर कस्टमर्स हा आपला ब्रँड यूज करून आपले प्रोडक्ट्स यूज करून फुल्ली सॅटिस्फाईड आहे का, हे सर्व आयडेंटिफाय करण्याचं काम ECRM सॉफ्टवेअर किंवा CRM सॉफ्टवेअर किंवा सिस्टम काय करत असतं, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करत असतं. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इन अ बिझनेस ऑर्गनायझेशन, की कस्टमर्सच्या क्वेरीज, कस्टमर्स हॅपी आहे का, कस्टमर्सचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं आणि त्याच आयडेंटिफाय करून ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून क्वेरीज आयडेंटिफाय करून त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करणं, त्यामध्ये चेंजेस करणं. ओके, ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करत असतं, तर बिझनेस अँड कस्टमर्स यांच्यामधील रिलेशन हे स्ट्रॉंग मेंटेन करत असतं, लॉंग टर्मसाठी मेंटेन करत असतं. ओके, ज्या वेळेला एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आपल्या कस्टमर्सबरोबर जे काही रिलेशन मेंटेन केलं जात असतं ते लॉंग टर्मसाठी मेंटेन करत असते, त्यावेळेला नक्कीच ते कस्टमर्स इन अ फ्युचर्समध्ये आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला लॉट ऑफ प्रॉफिट हा मिळवून देत असतात. ओके, सो त्यासाठी आपले कस्टमर्स जे आहेत त्यांच्याशी पर्सनल रिलेशनशिप हे चांगलं स्ट्रॉंग अँड बेटर मेंटेन करणं अतिशय आवश्यक असतं. काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की त्या काय करत असतात, त्यांचे नंबर्स ऑफ कस्टमर्स जरी असले तरी नंबर्स ऑफ कस्टमर्सना काय केलं जात असतं, तर त्यांच्याशी पर्सनल रिलेशन
मेंटेन केलं जात असतं. म्हणजेच काय केलं जातं बघा, ज्या वेळेला एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आपले कस्टमर्सचे रिलेशन जे आहे ते स्ट्रॉंग अँड लॉंग टर्मसाठी मेंटेन करत असते, त्यावेळेला नक्कीच ते कस्टमर त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला इन फ्युचरमध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट हे मिळवून देणार असतात. ओके, सो त्यासाठी आपले जे कस्टमर्स आहेत त्यांच्याशी पर्सनल रिलेशन चांगलं मेंटेन करणं हे काम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इन बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये करत असतं. ओके, त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काही नामांकित मोठ्या कंपन्या अशा आहेत की त्या नंबर्स ऑफ कस्टमर्स जरी बिझनेस ऑर्गनायझेशनचे असले तरी त्यांना त्यांच्याशी पर्सनल रिलेशन मेंटेन ठेवत असतात किंवा पर्सनल कम्युनिकेशन त्यांच्याशी करत असतात. आता प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशननी त्यांच्या प्रत्येक कस्टमर्सना पर्सनली कॉल करून कम्युनिकेशन करणं हे तर पॉसिबल नाही. त्यासाठी काय केलं जातं, सोशल मीडिया थ्रू आपले फॉलोअर्स जे असतील किंवा आपले कस्टमर्स जे असतील त्यांच्याशी काय केलं जात असतं, कम्युनिकेशन केलं जात असतं. ओके, सो त्यामध्ये कोणते कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स येऊ शकतात की जिथून कस्टमर्स काय करू शकतात, आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनशी कम्युनिकेशन करू शकतात किंवा बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही आपल्याला सजेशन द्यायचे ते तिथं सजेशन देऊ शकतात. ओके, त्यामध्ये तुमचे फेसबुक पेजेस असतील, फेसबुक पेजेस थ्रू बिझनेस ऑर्गनायझेशनचे काही क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील, काही सजेशन्स असतील, एक्सपेक्टेशन असतील, ते कस्टमर्स तिथं कमेंट थ्रू सांगू शकतो आणि त्या बिझनेस ऑर्गनायझेशन इच अँड एव्हरी कस्टमरचा रिप्लाय हा कमेंटमध्ये देत असतात. ओके, मग त्यामध्ये फेसबुक पेजेस असतील, इंस्टाग्राम पेजेस असतील, त्याचबरोबर ट्विटर असेल, वेब चॅट असेल, या नंबर्स ऑफ सोशल मीडिया अँड टाइप्स ऑफ सोशल मीडिया थ्रू काय केलं जात असतं, कम्युनिकेशन हे केलं जात असतं. ओके, देन सेकंड पॉइंट इज डेव्हलप अ प्लॅन. Title is develop a plan. In the develop a plan, create a broad relationship management program that can be customized to smaller customer segment. A suitable software solution will help deliver this goal. Okay, listen carefully. In the develop a plan, create broad relationship management program that can be customized to smaller customer segment. बघा, डेव्हलप अ प्लॅनमध्ये काय सांगितले, जो काही कस्टमरची रिलेशन मेंटेन करण्यासाठी जो काही प्रोग्राम बनवला जातो तो ब्रॉड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, जेणेकरून कस्टमरचे जे रिलेशन मेंटेन होणार आहे ते ब्रॉड लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन होणं अतिशय गरजेचं असतं. देन थर्ड नंबर टायटल इज फोकस ऑन customers. Focus on customers. It is a very important point in each and every business organization. Focus on customers. Okay, in the focus of customers, the focus should be on the customers, not the technology. Okay, the focus should be on the customers, not the technologies. Have any technology should have specific benefits in making customers. Okay, any technology should have specific benefits in making customers lives, either by improving support, lowering their administrative cost, or giving them reasons to shift more business to your company. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन ही काम करत असते, ओके, काम करत असताना कस्टमर्सना फोकस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमर्सना फोकस करणं म्हणजे काय करणं, की कस्टमर्स हे आपलं प्रोडक्ट्स यूज करून, आपलं ब्रँड यूज करून ते सॅटिस्फाईड आहेत का, ते फुल्ली हॅपी आहेत का ते अनहॅपी आहेत, अनसॅटिस्फाईड आहेत. ओके, हे मेजर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला कस्टमर्स हे आपले फुल्ली सॅटिस्फाईड होतील त्यावेळेला नक्कीच काय होणार आहे, आपली बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेस होणार असते. सो काय सांगितलं यामध्ये, द फोकस शुड बी ऑन द कस्टमर्स, नॉट द टेक्नॉलॉजी. ओके, टेक्नॉलॉजी कस्टमर्सवरती फोकस करणं ही टेक्नॉलॉजी आहे का, तर ही टेक्नॉलॉजी नसून
एनी टेक्नॉलॉजी शुड हॅव अ स्पेसिफिक बेनिफिट ऑफ मार्केटिंग कस्टमर्स. कोणतीही टेक्नॉलॉजी असू द्या, त्या कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये काही स्पेसिफिक बेनिफिट्स आहेत कस्टमर्सचे. कस्टमर्सचे काही बेनिफिट असतात त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीला. ओके, बेनिफिट्स दिलेले असतात. ओके, लाईव्ह आयझर बाय इम्प्रूव्हिंग सपोर्ट. ओके, ज्या वेळेला कस्टमर्सला बेनिफिट मिळत असतात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी थ्रू, कस्टमर्सला बेनिफिट दिले जात असतात, त्यावेळेला नक्कीच कस्टमरचा स्ट्रॉंग सपोर्ट हा आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला असतो. ज्या वेळेला अतिशय महत्त्वाचं असतं इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनला की आपल्या कस्टमर्सचा फुल्ली सपोर्ट आपल्याला असावा. ओके, ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कस्टमर्सचा आपल्याला बॅकअपला सपोर्ट असतो, त्यावेळेला ती बिझनेस ऑर्गनायझेशन अतिशय कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सक्सेस करत असते. देन 4 number title is save money. In the save money, focus on aspect of your business. Focus on aspect of your business that can contribute to the bottom line. Okay, that can contribute to the bottom line, whether it is through cutting cost or increasing revenue. Whether it is through cutting cost or increasing revenue, every capability you implement should have a direct measurable impact on the bottom line. Okay, listen carefully. काय सांगितलं आपल्याला सेव्ह मनीमध्ये? फोकस ऑन ॲस्पेक्ट ऑफ युअर बिझनेस. फोकस ऑन ॲस्पेक्ट ऑफ युअर बिझनेस that can contribute to the bottom line, whether it is through cutting cost or increasing revenue. Okay, cutting cost or increasing revenue, every capability you implement should have a direct measurable impact on that bottom line. Okay, सो प्रत्येक बिझनेसमध्ये फोकस ज्या पद्धतीने फोकस हा कस्टमर्सवरती केला जातो, त्याच पद्धतीने फोकस हा मनी सेव्ह करण्यावरती केला जातो. सेव्ह मनी, ओके, या पॉईंटवरती केला जातो, जेणेकरून आपला जो काही एक्सपेन्सेस येणार आहेत ते कमीत कमी असावेत, मिनिमम एक्सपेन्सेस असावेत. ओके, म्हणजेच की अतिशय कमीत कमी खर्चामध्ये, मिनिमम एक्सपेन्सेसमध्ये आपण मॅक्झिमम क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स हे कस्टमर्सना प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक असतं. ओके, आणि ज्या वेळेला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त क्वालिटीचं प्रोडक्ट हे कस्टमरला मिळत असतं, त्यावेळेला ॲटोमॅटिकली कस्टमर्स हे त्या प्रोडक्टशी सॅटिस्फाईड असतात. ओके, देन लास्ट नंबर पॉईंट इज सर्व्हिस अँड सपोर्ट. सर्व्हिस अँड सपोर्ट. In the service and support, by tracking and measuring the dimensions of the relationship, organization can identify their strengths and weaknesses. Okay, organization can identify their strengths and weaknesses in the relationship management program. And continually fine tune it based on ongoing feedback from customers. काय सांगितले? सर्व्हिस अँड सपोर्टमध्ये बाय ट्रॅकिंग अँड मेजरिंग द डिमेन्शन्स ऑफ द रिलेशनशिप, organization can identify their strengths and weaknesses in the relationship management. Okay, in the relationship management program and continually fine tune it based on ongoing feedback फ्रॉम कस्टमर्स. बघा, कस्टमर्स बरोबर रिलेशन मेंटेन करत असताना इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनने हा प्रयत्न केला पाहिजे की आपले प्रोडक्ट्स यूज करून, आपला ब्रँड यूज करून कस्टमर्सचा जो फीडबॅक आपल्याला मिळणार आहे तो फीडबॅक हा पॉझिटिव्ह असावा. म्हणजेच जो काही आपण फीडबॅक हा कस्टमर्सकडून घेणार आहे, ओके, आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, तो जो फीडबॅक आपल्याला मिळणार आहे तो पॉझिटिव्ह असावा. ज्या वेळेला आपला
फीडबॅक हा आपल्याला पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला आपला बिझनेस सक्सेस होतो. ओके, ज्या वेळेला आपला फीडबॅक, आपल्या प्रोडक्टचा फीडबॅक जो असेल तो आपल्याला निगेटिव्ह मिळेल ज्या दिवशी, त्या दिवशीपासून आपला बिझनेस हा लॉसमध्ये जाणार आहे असं समजावं. त्यासाठी प्रत्येक कस्टमरचा पर्सनली आपण काय करतो, प्रत्येक कस्टमरचा पर्सनली इथं फीडबॅक हा घेतला जाऊ शकत नाही. मग त्यामुळे काय केला जातो, सर्वे केला जातो. मग तो सर्वे ग्रुपमध्ये असू शकतो किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवरती असू शकतो. ओके ओके सो लास्ट वन पॉइंट मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, टायटल इज सर्व्हिस अँड सपोर्ट. बाय ट्रॅकिंग अँड मेजरिंग द dimensions of the relationship, organization can identify their strengths and weaknesses. Okay, their strengths and weaknesses in which relationship management program and continually fine tune it based on ongoing feedback from customers. ओके, जो काही कस्टमर्सकडून फीडबॅक घेतला जातो तो फीडबॅक हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला पॉझिटिव्ह कस्टमर्स फीडबॅक देत असतात त्यावेळेला नक्कीच आपली बिझनेस ऑर्गनायझेशन हे काय करत असते, सक्सेस करत असते. ओके, प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनच्या सक्सेससाठी आपला प्रोडक्ट यूज करून, आपला ब्रँड यूज करून कस्टमर हॅपी आहेत का, हॅपी जर असेल तर त्यांच्याकडून जो फीडबॅक मिळणार आहे तो पॉझिटिव्ह असणं अतिशय आवश्यक असतं. त्यासाठी नंबर्स ऑफ कस्टमर्स असणारे बिझनेस ऑर्गनायझेशन त्या काय इंडिव्हिज्युअली सगळ्यांचा फीडबॅक घेतात का, इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला क्वेश्चन आन्सर केलं जातं का, तर नाही. ते काय करतात, काही ठिकाणी इंडिव्हिज्युअली कस्टमरचा फीडबॅक घेतला जातो, काही ठिकाणी ग्रुपमध्ये कस्टमरचा फीडबॅक घेतला जातो. आता इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन कशा पद्धतीनं आहे किंवा कशा पद्धतीने नाही हे कशा पद्धतीनं मोजलं जातं किंवा मेजर केलं जातं. तर जे काही प्रोडक्ट ऑनलाईन परचेस केलं जाईल ते ऑनलाईन प्रोडक्ट परचेस केलं जात असताना तिथं 5 स्टार दिलेले असतात. 1 to 5 स्केलमध्ये 5 स्टार दिलेले असतात. ओके, त्यामध्ये जर कस्टमर्स प्रोडक्ट यूज करून जर तिथं येऊन त्या प्रोडक्टच्या अंडर किती स्टार, 1 to 5 स्टारमध्ये जर 5 स्टार देत असेल तिथं त्या 1 to 5 स्केलमध्ये, तर नक्कीच कस्टमर्स हा आपलं प्रोडक्ट यूज करून फुल्ली सॅटिस्फाईड आहे असं समजलं जातं. आणि ज्या वेळेला कस्टमर्स हा 4 स्टार देतो त्यावेळेला कस्टमर्स हा ओनली सॅटिस्फाईड आहे असं समजलं जातं. ओके, फुल्ली सॅटिस्फाईड, ओनली सॅटिस्फाईड 4 स्टारला. ज्या वेळेला कस्टमर 3 स्टार देतं, ओके, ज्या वेळेला कस्टमर 3 स्टार देतो त्यावेळेला तो कस्टमर न्यूट्रल आहे. ओके, म्हणजे जास्त तो अनहॅपी पण नाही आहे, जास्त सॅटिस्फाईड पण नाही आहे. ओके, ठीकठाक असं म्हणू शकतो कस्टमर्सच्या प्रोडक्ट्सबद्दल. ओके, ज्या वेळेला कस्टमर्स हा 1च स्टार देत असतो त्या प्रोडक्टला त्यावेळेला नक्कीच कस्टमर्स हा व्हेरी अनहॅपी आहे. ओके, आणि ज्या वेळेला कस्टमर्स हा 2 स्टार देतो त्यावेळेला अनहॅपी, ओके, अनसॅटिस्फाईड कस्टमर्स असतो. या पद्धतीने काय केलं जात असतं, ऑनलाईन म्हणजे इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर्स हा किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहे किंवा नाही हे इथं मेजर केलं जात असतं. म्हणजेच कस्टमरचा फीडबॅक अशा थ्रू सुद्धा इथं घेतला जात असतो. ओके, देन प्रोसेस ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. Process of electronic customer relationship management. In the process of electronic customer relationship management, as the internet is becoming more and more important in the business life. बघा काय सांगितलंय, आता सध्याच्या बिझनेस लाईफमध्ये इंटरनेट हे अतिशय जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. बिझनेस लाईफमध्ये मेनी कंपनीज कन्सिडर इट ॲज an opportunity to reduce customer services cost. काय सांगितलंय, मेनी कंपनीज कन्सिडर इट ॲज an
opportunity to reduce customer service cost, and tighten customer relationship, and most important, okay, tighten customer relationship and most important, further personalize marketing messages and enable mass communication. ओके, ECRM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज being adopted being adopted by companies because it increases customer loyalty and customer retention by improving customer satisfaction. One of the objective of ECRM, one of the objectives of electronic customer relationship management. ओके, इथं सुद्धा तुम्हाला सांगितले कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्ह करणं, त्याचबरोबर कस्टमर रिटेन्शन असणं बिझनेसमध्ये, कस्टमर सॅटिस्फॅक्शन इम्प्रूव्हमेंट करणं हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ज आहे इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं सुद्धा हे वन ऑफ द मोस्ट ऑब्जेक्टिव्ह आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके, कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय याच्यासाठी आपण सेपरेट लेक्चर घेतलेले आहेत. ओके, त्यासाठी तुम्हाला ते लेक्चर पाहावे लागतील, तेव्हाच तुम्हाला समजणार कस्टमर रिटेन्शन म्हणजे काय आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय. कस्टमर रिटेन्शन म्हणजेच काय, तर असे प्रयत्न केले जातात कस्टमर रिटेन्शनमध्ये, कस्टमर्सला आपल्या ब्रँडशी, आपल्या कंपनीशी, आपल्या प्रोडक्टशी काय केलं जातं, बांधून ठेवलं जातं. इन शॉर्टमध्ये म्हणजेच कस्टमर्स हा आपला ब्रँड सोडून, आपलं प्रोडक्ट सोडून दुसऱ्या ब्रँडकडे गेला नाही पाहिजे, त्याने प्रोडक्ट स्विचिंग केलं नाही पाहिजे, ब्रँड स्विचिंग केलं नाही पाहिजे, म्हणजेच आपले प्रोडक्ट सोडून दुसऱ्याकडे गेला नाही पाहिजे. रिटर्न कस्टमर्सने येऊन आपले प्रोडक्ट्स परचेस केले पाहिजेत. ओके, सो ते कस्टमर रिटेन्शनमध्ये कन्सिडर केलं जातं. कस्टमर रिटेन्शन हे अतिशय महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला रिटर्न येऊन कस्टमर्स हे प्रोडक्ट परचेस करत असतात, त्यावेळेला आपला प्रॉफिट हा नक्कीच इन्क्रीज होत असतो, कारण आपला सेल हा जास्तीत जास्त ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपला प्रॉफिट इन्क्रीज होणार असतो. आणि जर कस्टमर रिटर्न येऊन जर आपले प्रोडक्ट परचेस करत असतील तर नक्कीच आपला प्रॉफिट हा इन्क्रीज इथं होणार आहे. ओके, त्यासाठी कोणते कस्टमर्स आपले प्रोडक्ट्स हे रिटर्न येतात आणि घेतात. ओके, हे लक्षात असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा, कोणते कस्टमर्स असे आहेत की ते आपले प्रोडक्ट्स हे रिटर्न येऊन परचेस करतात. त्यामध्ये मोस्टली येणारे कस्टमर्स असतात ते म्हणजे आपले लॉयल कस्टमर्स. ओके, आपले लॉयल कस्टमर्स, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशनचे लॉयल कस्टमर्स असतात, ते लॉयल कस्टमर्स आपल्या प्रोडक्ट्सची, आपल्या वस्तूची, सर्व्हिसेसची कितीही प्राईस आपण इन्क्रीज केली तरी ते आपला ब्रँड सोडून जात नाहीत, म्हणजेच आपलं ब्रँड सोडून दुसऱ्या ब्रँडकडे वळत नाहीत, ब्रँड स्विचिंग करत नाहीत. आणि ते आपलं प्रोडक्ट स्विचिंग करत नाहीत, आपलं प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्टकडे जात नाहीत. ओके, असे हे लॉयल कस्टमर असतात, म्हणजेच जे की आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनशी एकनिष्ठ असतात. ओके, एकनिष्ठ असणारे हे कस्टमर्स असतात आणि हे कस्टमर्स आपले ब्रँड स्विचिंग करत नाहीत, प्रोडक्ट स्विचिंग करत नाहीत, म्हणूनच हे कस्टमर्स आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवून देणारे असतात. त्यासाठी त्या कस्टमर्सचे रिलेशन पर्सनली मेंटेन करणं कंपनीला, ऑर्गनायझेशनला अतिशय गरजेचं असतं. ओके, that's why customer retention and improving customer satisfaction is one of the most important objective of electronic customer relationship
management. Electronic loyalty results in a long-term profit for online retailers because they incur less cost. Okay, they less cost of re- recruiting new customers, plus they have an increase in customer retention, together with the creation of Salesforce automation. Together with the creation of Salesforce automation. Whether electronic methods, whether where electronic methods were used to gather data and analyze customer information. The trend of the upcoming internet can be seen as the foundation of what we know as electronic customer relationship management today. Okay. सो फर्स्ट ऑफ ऑल लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, त्यामध्ये काय येतं. आपण कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिलं की इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं. तर मोस्टली ECRMमध्ये कस्टमरचा डाटा हा कलेक्ट केला जात असतो, त्याचबरोबर तो ॲनालाइज केला जात असतो. त्याचबरोबर ECRM ही स्ट्रॅटेजी कुठे कुठे यूज केली जाते हे आपण पाहिले ECRMमध्ये. ओके. ECRM मध्ये कस्टमरचा डाटा कलेक्ट केला जात असतो. कस्टमरचे जे काही प्रोडक्ट परचेसिंगची हिस्ट्री असेल ती तिथं रेकॉर्ड केले जात असते. अँड देन तुम्हाला इथं सांगितलं आहे सेल्सफोर्स ऑटोमेशन. ओके, क्रिएशन ऑफ सेल्सफोर्स ऑटोमेशन SFA. आता सेल्सफोर्स ऑटोमेशन यावरती सुद्धा आपण एक सेपरेट लेक्चर बघितलंय. त्यामध्ये काय सांगितलं जातं, तर सेल्सफोर्स ऑटोमेशनमध्ये जी काही प्रोडक्ट सेलिंगची प्रोसेस केली जात असते. ओके, लिसन केअरफुली. जी काही प्रोडक्ट सेलिंगची प्रोसेस केली जात असते ती त्यामध्ये ऑटोमॅटिकली रेकॉर्ड केली जाते. ओके, सेल्सफोर्स ऑटोमेशनमध्ये जी काही सेलिंगची प्रोसेस केली जात असते, प्रोडक्ट सेलिंगची प्रोसेस केली जात असते, ती ऑटोमॅटिकली रेकॉर्ड केली जात असते. ओके. where electronic methods were used to gather data and analyze customer information. बघा, ECRM मध्ये जो काही कस्टमरचा डाटा असेल त्याचबरोबर कस्टमरची इन्फॉर्मेशन असेल ती ॲनालाइज केली जात असते. कलेक्ट करून ॲनालिसिस करणं, कस्टमरच्या ज्या काही परचेस हिस्ट्री असतील त्या रेकॉर्डेड मेंटेन करणं, कस्टमरच्या परचेस हिस्ट्री ज्यामध्ये जे काही फास्टचे कस्टमर्स असतील ते फास्टचे कस्टमरनी कोणते कोणते प्रोडक्ट हे परचेस केले ती हिस्ट्री असेल. आताचे जे काही कस्टमर्स असतील प्रेझेंटचे ते कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करतात त्याची हिस्ट्री असेल. सो ही हिस्ट्री रेकॉर्डिंग मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं असतं ECRM मध्ये आणि ते वेब थ्रू केलं जात असतं. ECRM मध्ये ज्या काही सर्व्हिसेस कस्टमरला दिल्या जातात त्या मोस्टली वेबशी रिलेटेड असतात. ओके, वेबशी रिलेटेड असतात म्हणजेच वेबशी आधारित काही सर्व्हिसेस दिल्या जातात कस्टमर्सना, जेणेकरून कस्टमर्स हे आपले सॅटिस्फाईड व्हावे. त्यामध्ये कॉल सेंटर असेल, कस्टमर केअर असेल, कॉल स्क्रिप्टिंग असेल, कॉल रूटिंग असेल, अशा वेगवेगळ्या काही सर्व्हिसेस आपण बघितल्यात ज्या की ECRM मध्ये येतात. ओके, म्हणजेच कस्टमरला दिले जाणारे सर्व्हिसेसमध्ये त्या येऊ शकतात. आणि ECRM मध्ये आणखीन कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस येतात, तर ECRM मध्ये
जे काही कस्टमर्स आपल्या वेबसाईटवरती जाऊन जास्तीत जास्त ट्रॅफिक ज्या वेळेला आपल्या वेबसाईटवरती येतं त्यावेळेला जास्तीत जास्त कस्टमर्सना ऑटोमॅटिकली आपले प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही मिळत असते. कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स आपले जास्तीत जास्त बाय केले जातात किंवा कोणत्या पद्धतीच्या प्रोडक्ट्सला जास्तीत जास्त डिमांड आहे, कोणतं प्रोडक्ट्स आहे की जास्तीत जास्त टर्नओव्हर करण्यास आपल्याला मदत करते, अशा पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या प्रोडक्ट्स याची इन्फॉर्मेशन आपल्याला वेबसाईट थ्रू कस्टमर्सना देता येत असते. ओके, वेबसाईट थ्रू कस्टमर्सना देता येत असते. त्याचबरोबर कस्टमर्सना जर काही क्वेरी असतील, सजेशन्स असतील, प्रॉब्लेम्स असतील तर कस्टमर्स काय करतात, त्या वेबसाईटवरती त्या क्वेरीज सजेशन आपल्याला एक्सप्लेन करू शकतात. ओके, आणि ते आयडेंटिफाय करून, ते फाइंड आउट करून आपण काय करत असतो, त्यामध्ये चेंजेस, इम्प्रूव्हमेंट करत असतो. ओके, then as we complement electronic customer relationship management process, as we complement electronic customer relationship management process, there are three steps life cycle. There are three steps of life cycle. So first is data collection. Listen carefully. First is डाटा कलेक्शन. आपण प्रोसेस बघतो ECRM ची 3 पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली आहे एका लाईनमध्ये. काय सांगितलंय, पहिला पॉईंट डाटा कलेक्शन, देन डाटा ॲग्रिगेशन अँड थर्ड कस्टमर इंटरॅक्शन. देअर आर 3 स्टेजेस. ओके, so first is title is data collection. About customers preference information for activity in the bracket answer knowledge. काय सांगितलंय, about customer preference information for actively and passively with websites, emails, questionnaires. Okay, data collection about customers preference information for actively answer knowledge and passively suffering record with वेबसाईट्स, ईमेल्स अँड क्वेश्चनरीज. मी तुम्हाला ह्या अगोदर सुद्धा सांगितलं की वेब आधारित ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्या ECRM मध्ये दिल्या जात असतात. ओके, काय सांगितलं यामध्ये, फर्स्ट डाटा कलेक्ट केला जात असतो. कसा, तर कस्टमरचा जो काही परफॉर्मन्स असेल किंवा त्याचं जे काही इन्फॉर्मेशन असेल ती काय केली जात असते, कलेक्ट केली जात असते. त्यामध्ये जी काही कस्टमर्सची इन्फॉर्मेशन असते ती कलेक्ट केली जात असते, रेकॉर्डेड मेंटेन केली जात असते. ओके, त्यामध्ये वेबसाईट्स असतील, ईमेल्स असतील, क्वेश्चनरीज असेल, ज्या काही वेबसाईटवरती येणाऱ्या क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील कस्टमरचे, ते रेकॉर्डेड केले जातात. ईमेल थ्रू जर काही कम्युनिकेशन होत असेल कस्टमर्सना तर ते रेकॉर्ड केलं जात असतं. कस्टमर्सची काही क्वेश्चनरीज आहे का अबाउट आवर प्रोडक्ट्स, तर ती रेकॉर्डेड केली जात असते. ओके, सो फर्स्ट इज डाटा कलेक्शन. अतिशय इम्पॉर्टंट आहे. काय केलं जात असतं ECRM मध्ये, आपण कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिले. सो मोस्टली ECRM मध्ये डाटा हा कलेक्ट केला जात असतो. डाटा कलेक्ट केला जातो म्हणजे जी काही कस्टमरची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन काय केली जात असते, कलेक्ट केली जात असते. ओके, त्याचबरोबर वेगवेगळे चॅनल्स थ्रू कस्टमर्सना आपल्या प्रोडक्ट्सकडे अट्रॅक्ट केलं जात असतं. कम्युनिकेशन करून त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न इथं केला जात असतो. ओके, कस्टमर्सची जी काही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री असेल पास्ट अँड प्रेझेंट मध्ये ती हिस्ट्री तर रेकॉर्डेड असते. त्याचबरोबर ती हिस्ट्री ॲनालाइज सुद्धा केली जात असते. जर इफेक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम जर यूज करायचा असेल, इफेक्टिव्हली जर यूज करायचा असेल तर नक्कीच कस्टमर्सला वेगवेगळ्या चॅनल्स थ्रू कम्युनिकेट करण्यासाठी, त्यांना अट्रॅक्ट
अतिशय महत्वाचा आहे, अतिशय गरजेचा आहे. Okay, so first point is process of electronic customer relationship management. First point is data collection, second is data aggregation, third is customer interaction. Okay, so let's see second number point, data aggregation. First data collection, then data aggregation. Filter and analyze for firm specific need to fulfill their customers. काय सांगितलं यामध्ये, फिल्टर अँड ॲनालिसिस फॉर फर्म स्पेसिफिक नीड्स टू फुलफिल देअर कस्टमर्स. बघा, कस्टमर्सला आपले प्रोडक्ट्स यूज करून प्रत्येक वेळेस हॅपीनेस मिळेल असं काही नसतं. ओके, सो कस्टमर्स हा प्रत्येक वेळी हॅपी होईल असं काही नसतं. काही वेळा कस्टमर हा अनहॅपी होऊ शकतो, अनसॅटिस्फाईड तो तिथं होऊ शकतो. सो त्यामध्ये कस्टमर्सला जर काही क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील, ओके, किंवा काही सजेशन द्यायचे असतील त्याला, तर स्पेसिफिक नीड फर्म जी बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा बिझनेस फर्म्स असेल त्याची स्पेसिफिक गरज असते की कस्टमर्सच्या ज्या काही क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील त्या फुलफिल करायच्या, त्यांचे सजेशन फुलफिल करायचे, म्हणजे एक्सपेक्टेशन फुलफिल करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, त्यासाठी काय केलं जातं, तर पहिले आपण डाटा कलेक्ट करतो, देन डाटा आपल्याला ॲनालाइज करणं, कस्टमर्स वाईज डाटा हा ॲनालाइज करणं अतिशय महत्त्वाचं असतं. and then third is customer interaction, very important point, customers interaction. According to customers need, बघा, according to customers need company provide the proper feedback to them. Company provide to proper feedback to them. काय सांगितलंय, कस्टमर्सच्या गरजेनुसार किंवा कस्टमरच्या गरजेच्या मतानुसार कंपनी काय करत असते, प्रॉपर फीडबॅक हा त्यांच्याकडून घेत असते, त्याचबरोबर त्यांना फीडबॅक देत असते, जेणेकरून कस्टमर्स इंटरॅक्शन व्हावं. ओके, सो बघा, नवीन कंपनी काय करत असते, जर एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं जात असेल तर त्यांचं पॅम्पलेट थ्रू, मॅगझिन थ्रू काय केलं जात असतं, प्रमोशन केलं जात असतं. ओके, त्यांचं पॅम्पलेट थ्रू, मॅगझिन थ्रू, ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू काय केलं जातं, पॅम्पलेट ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू काय केलं जात असतं, प्रमोशन इथं केलं जात असतं. ओके, कारण सेल्स हा त्या वस्तूचा, सेल्स हा प्रोडक्ट हा सेल्सचा इन्क्रीज होणं अतिशय आवश्यक असतं. त्यासाठी कस्टमर्सला प्रॉपर फीडबॅक देणं त्या वस्तूचा अतिशय महत्त्वाचं असतं कस्टमर्सकडून. ओके, त्याचबरोबर ज्या वेळेला कस्टमर्स ती प्रोडक्ट परचेस करून ती प्रोडक्ट प्रॉपरली युटिलाइज करतो, मीन्स प्रॉपर यूज करत असतो त्याचा, त्यावेळेला बघा, कस्टमर ज्या वेळेला प्रॉपर यूज करत असतो प्रोडक्ट्सचा, त्यावेळेला आपल्याला समजतं की कस्टमर्स हा किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहे, किती प्रमाणात सॅटिस्फाईड नाही. ओके, सो त्यासाठी आपण स्वतः आपला प्रोडक्ट यूज केल्यानंतर कस्टमर्सनी त्यांच्याकडनं आपण आपल्यासाठी फीडबॅक सुद्धा मागू शकतो, म्हणजे बिझनेस ऑर्गनायझेशन सुद्धा कस्टमर्स कडून फीडबॅक मागू शकते. ओके, कस्टमर्सला ज्या पद्धतीने प्रोडक्टचा फीडबॅक दिला जातो त्याच पद्धतीनं कस्टमर्स कडून सुद्धा फीडबॅक इथं घेतला जाऊ शकतो. आणि जो काही कस्टमर्स कडून दिला जाणारा फीडबॅक असेल तो पॉझिटिव्ह असावा, असं जर तो पॉझिटिव्ह असेल तर ते अतिशय उत्तम असणार आहे. ओके, so these are 3 points of process of electronic customer relationship management. And then first आपण पाहिलं, there are 5 applications. ओके, अगोदरच्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण ऍप्लिकेशन्स पाहिले, 2 टाइपचे ऍप्लिकेशन आपण पाहिले. तुम्हाला ज्या टाइपची घ्यायची तुम्ही
तुमच्या नोट्समध्ये देऊ शकता. ओके, कालच्या लेक्चरमध्ये जे आपण प्रिव्हियस लेक्चरला जे आपण ॲप्लिकेशन पाहिली त्या ॲप्लिकेशन देर आर 5 ॲप्लिकेशन होते ते. त्यामध्ये फर्स्ट टायटल इज यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये. बँकिंग अँड इन्शुरन्स सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी ही कशा पद्धतीनं वापरात येते किंवा त्याचा यूज हा कशा पद्धतीने केला जातो. ओके, सो दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप management. Okay, then second is use of electronic customer relationship management strategy in a healthcare. Use of electronic customer relationship management strategy in health system. काय सांगितलंय? इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम हे अतिशय महत्त्वाचे रोल प्ले करत असतं हेल्थ केअरमध्ये, आरोग्य सेंटरमध्ये. त्यामध्ये जे काही पेशंट असतील, पेशंट आणि पेशंटची हेल्थ कशी आहे, त्याचबरोबर हेल्थ इम्प्रूव्हमेंट करण्याबाबत त्यांच्यामध्ये रिलेशन, पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये रिलेशन हे व्यवस्थित असतं. देन थर्ड नंबर ॲप्लिकेशन इज यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन हायर एज्युकेशन. ओके, यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी इन हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक CRM हे कशा पद्धतीने यूज केलं जातं. इन शॉर्टमध्ये हायर एज्युकेशनमध्ये, एज्युकेशन सिस्टममध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये काय केलं जात असतं तर इच अँड एव्हरी स्टुडंटचा रिपोर्ट हा तयार केला जात असतो. म्हणजे ज्या वेळेला नाव टाईप केलं जाईल त्यावेळेला त्या स्टुडंटचे सगळे डिटेल्स आपल्याला तिथं शो होत असतात. ओके, देन नंबर 5 इज use of electronic customer relationship management as a business strategy. Okay, so these are 5 applications of electronic customer relationship management.